झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील अत्यंत गजबजलेल्या देवपूर परिसरातील ओमनगर व आकाशवाणी भागात पहाटेच्या सुमारास तरसाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या तरसाच्या हालचाली कैद झाल्या असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली। भरवस्तीत अशा प्रकारे हिंस्र वन्य प्राण्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। विशेषतः पहाटे फिरायला जाणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। क्रमांक 1 चे सर्व नगरसेवक या ठिकाणी आमदार महोदयांना आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत की मागे सुद्धा लकडबग्ग्याचा त्रास प्रभाग क्रमांक 1 मध्ये होता आणि आता सुद्धा ही तरस ओमनगर भागामध्ये निघलेली आहे। या तरसला पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाने त्वरित कारवाई करावी आणि आम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी संपर्क साधत असताना सुद्धा या ठिकाणी फॉरेस्टची टीम त्या ठिकाणी कमी पडते। शिंदखेडा रेंज भागामध्ये येणारा हा भाग असून या ठिकाणी कांबळे साहेब रेंज ऑफिसरांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे, तसेच आपले DFOंनाही पत्र लिहिलेलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी कोणती कारवाई होत नाही आहे। हे निवेदन घेऊन आम्ही आता आमदार साहेबांना भेटायला या ठिकाणी सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 चे आलेलो आहोत। याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी। जय महाराष्ट्र। तरसामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागाने तातडीने शोध मोहीम राबवून त्याला जेरबंद करावे, तसेच परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षेचा दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।